तर थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. परंतु फलंदाज एकल्या वेगळ्याच सरशीने खेळतोय. येता क्षणी आक्रमण, धावसंख्येची चढाई, हल्ला कल्लोल, हल्ला बोल, टोले जंग इमारत उभी करण्याच्या इराद्यानं हे फटके इथे पाहायला मिळतात. काय फटका राहिला. पहिलाच बॉल जिथे आपण चौका पाहतो. सूरज हातमोडे चौकची बुलंद तोप हे सुद्धा लढतीला एन्जॉय करतायत. सूरज आपले मनपूर्वक स्वागत. पाहिजे षटकार आहे, षटकार आहे पाहिलं गेलं. सॉफ्ट सिग्नल सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, कारण क्रिकेट रसिक राजा त्या ठिकाणी सज्ज, त्यांनी पाहिलं, त्यांनी हेरलं आणि त्यानंतर ऑफिशियल अंपायर टीमनं तात्काळ इथे निर्णय दिला की याला हा पहिला बॉल षटकार. एक दमदार सामना, दोन संघ तितके धाकड आहेत. टेंबोडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सावरकार आज खेळतो मोरिया 11 या नावाने सावरकार. तर समोरील संघ पाहायला मिळतो आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. पनवेल परिभागातील आदई वावनचा विभाग ज्या संघानं गाजवलाय, अनेक स्पर्धेमध्ये भ्रमंती करणार आहे. हे दोन संघ आज आमने सामने खेळत आहेत नटराज ट्रॉफीच्या माध्यमातून. प्रहार केल्या चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. उलट्या दिशेनं झेल पकडणं काहीसं कठीण असतं, परंतु या कठीणाईवरती पूर्णपणे दाद देत हा चांगला झेल इथे कन्वर्ट केला जातो. जयेंद्रनं उत्तमरित्या झेल पकडलाय. तर मंडप डेकोरेटरचे दोन्ही कामगार यांना विनंती असेल आपण स्टेजशी संपर्क साधा. श्री अंशु मंडप डेकोरेटर्स सांगटोली पनवेल. हॅलो. तर सन्मान आपण करूया आर ठाकूर साहेबांचा इथे सन्मान आपण करूया. दिनेश मामा भोईर यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध उद्योजक आर ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. बघा सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर दिनेश मामा भोईर, बॉडी बिल्डर नटराज 11 नावा संघाचे दमदार प्रतिनिधी म्हणून आपण ज्यांची ओळख पाहतो त्यांच्या शुभ हस्ते आर भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे आर ठाकूर साहेबांचा आपण यथोचित सन्मान. नियातभाई काजी आपलंही सहर्ष स्वागत. दिनेश भोईर, मिथुन गरत, रोहन भोईर, नियातभाई काजी, भूषण भोईर, रोहन गरत, सुनीलभाई मात्रे, हरेश्वर गणू मात्रे, शैलेश पाटील साहेब, हेमंत मात्रे साहेब, सुनील मात्रे साहेब, संतोष भोईर साहेब, युनुस मचाडो, छोट्या नवनाथ भाई या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नटराज ट्रॉफीच्या माध्यमातून पाहुण्यांचा शाही सत्कार 16 स्वागत कक्षामध्ये संपन्न होताना पाहायला मिळतो. एक चांगली जबाबदारी या स्पर्धेमध्ये उत्तम निवेदक प्लस रॉकस्टार कॉमेंट्री पाहायला मिळते गायकर सरांची. परंतु इथे वेगळ्या ढंगामध्ये वेगळ्या रंगामध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. दोन संघ आपली प्रतिष्ठा पूर्णपणे पणाला लावत जितक्याच ताकदीचा खेळ दोन संघांच्या माध्यमातून साकार होतो. उजव्या रकानामध्ये पाहुण्यांचा सन्मान, डाव्या रकानामध्ये पाहतो अगदी मॅच लाईव्ह पाहायला मिळते. नटराज ट्रॉफीचा हा आपण दमदार सोहळा पाहतो. येता क्षणी प्रेमात पडेल असं दमदार आयोजन. राईट मोर द विकेट मारा केल्या सुंदररित्या चेंडू हाताळले जात आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमकरित्या जितेश घरतवरती आक्रमण चढलं, परंतु या गोलंदाजानं अंतिम टप्प्यामध्ये उत्तमरित्या गोलंदाजीची सफर केली. पहिल्यांदा काहीसं चोप पडलाय, परंतु आता आक्रमकता त्याने सफर केली. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट मारा केलाय सुंदररित्या, हा झेल कन्वर्ट केलाय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व सन्माननीय दीपक शेठ तांडेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर दीपक शेठ तांडेल साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. नाभे गावामध्ये जेव्हा आपण दमदार स्पर्धा पाहतो त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये साहेबांचं आम्हाला योगदान लाभतो. त्याचे दीपक शेठ तांडेल प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे ओनर यांचं सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येनं पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेकडे येतो, त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत नटराज चषकाचा हा रॉयल थाड आहे. अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची काहीशी आपण चर्चा पाहतो. लाखो रुपयांची उलाढाल असते आणि त्यानंतर एखादं आयोजन हे यशस्वीरित्या पार पडलं जातं. यंदाचा मानपान आहे नटराज ग्रुपला आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं रूपमान खेळ इथे प्रस्तावित केला जातो. नावागावातील प्रत्येक ज्येष्ठांचा आशीर्वाद, युवा पिढीची साथेनं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन येता क्षणी प्रेमात पडेल असं आपल्याला दमदार आयोजन
इथे नटराज ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळतं। पहिलं षटक पाहिलं जिथे धावपटलावधी बनताना पाहायला मिळाल्या। 2 गड्यांचा खात्मा, एकूण धावपटलावधी बनताना पाहायला मिळत आहेत 6 धावा। अगदी 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांचा विचार केला तर अगदी आक्रमकतेनं धावा बनवण्याचे काहीसे मनसुबे आखले जातील फलंदाजी करणाऱ्या आराध्य स्पोर्ट्स टीम बोर्ड या संघाच्या माध्यमातून। पहिला गडी राहुल गडगेला बाद व्हावं लागलं, त्यानंतर काढू कुणाल सुद्धा माघारी परतलाय अगदी स्वस्त। विकेट्स आपण गमावताना पाहिलं, कदाचित बॅटची कडा होती की काय, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आला। यष्टीरक्षक पाहायला मिळतो मोन्यानं अलीकडे चांगला झेल कन्वर्ट केला। जर्सी क्रमांक 7 अगदी MS धोनी स्टाईल त्याचा आपण दमदार बाणा पाहिला। यष्टांच्या मागे यष्टीरक्षक हा एक मूळ आरसा असतो आणि त्याच्या माध्यमातून चांगली दमदार कामगिरी सध्या घडीला पाहायला मिळते। धावसंख्या पाहिली तर एकूण धावपटलावधी काहीशा रोख लागल्यात। 6 धावा अगदी रॉकेट फायर हा चेंडू इथे सफर केला जातो। पूर्णपणे मुंह तोड जबाब देणारे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुमित घरत अगदी पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपली ताकद त्याच्या माध्यमातून पूर्णपणे समर्पित केली जाते। लांब लचक असा रण पाहायला मिळतो। क्रिकेट रसिक राजा आज मोठ्या संख्येने आले, काहीसं धुळीचं साम्राज्य आहे। क्रिकेट रसिकांना विनंती, आपण गाड्या हलवार पद्धतीने या मैदानातून प्रस्थान करायचे आहेत, परंतु फलंदाज थांबेना, त्याच्या बाडमधून आलाय एताक्षणी हा पहिला चौकार। तर एक नक्कीच रोशन आपण वाहन चालकांना विनंती करूया, जेव्हा आपण बघा तिथे वाहनच्या तिथे आपण गेट जो आहे तो बंद करा, त्याच्यामुळे मैदानावरती भरपूर धूळ येते। तर नेक्स्ट मॅच लकी 11 बोरकार आणि न्यू यंगस्टर वाल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, फ्रेश मॅच तिसरा सामना असेल। दोन्ही कॅप्टन न्यू यंगस्टर वाल आणि लकी 11 बोरकार कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा इनिंग ब्रेक मध्ये। अगदी पाहुणा वर्ग मोठ्या संख्येने येईल। पाहुणा वर्ग आल्यानंतर त्यांच्या रॉयल एंट्रीज घडल्यानंतर अगदी अक्षरशः उडतो तो धुरला, परंतु क्रिकेट रसिक राजा आपल्या गाड्या व्यवस्थित आपण पार्किंग मध्ये पार करायच्या आहेत। प्रहार गेला अगदी ऑन साइडला क्लिअर केले, क्षेत्ररक्षक तैनात आहेत। नितेश जर्सी क्रमांक 18 विराट फिल्डिंग त्याच्या माध्यमातून साध्य केली जाते। या चेंडूगणिक आलेली एक सिंगल रन्स, धाव संख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते अगदी 11 धावा लागतायत धाव पुस्तकावरती। अगदी या षटकातील 4 चेंडूंचा आपण भेदक मारा पाहिला, 5 धावा त्याने खर्च केल्या आणि अजूनपर्यंत 2 चेंडू इथे शिल्लक असतील। नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार, प्रहार केला अगदी कॉपीबुक स्टाईल फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो। चांगली फिल्डिंग होती, चांगला प्रयत्नवादी राहिला होता क्षेत्ररक्षक जयेंद्र त्या ठिकाणी सज्ज होते, परंतु फलंदाजाचा जय जयकार, चेंडू सीमा पार, येतोय 4 चौकार। मंडप डेकोरेटरच्या आम्ही प्रतिनिधींना विनंती करतो की समोर जी गाड्या येत आहेत तिथे आपण लगेचच गेट लावून घ्या प्लीज, आपणास विनंती असेल। त्याच्यामुळे धूळ मैदानावरती येते, खेळाडूंना त्रास, त्यांना विनंती असेल आपण तिथे लगेच गेट बंद करून घ्या। नक्कीच अंशू मंडप डेकोरेटर्स सांगतोनी पनवेल छोटू तात्काळ आपण त्या ठिकाणी जायचंय, आमचा कामगार आहे, त्याला विनंती आपण जा आणि तो गेट आपण तात्काळ बंद करा। धावा जर पाहिल्या तर अगदी धावपटलावरती 2 गड्यांचा आपण खात्मा पाहिला, धाव पुस्तकावरती धावा 2 गडी बाद 15। पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या 6। हॅलो, तर हेमंत म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते। प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्वा आणि नावेखाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी दीपक शेठ तांडेल साहेबांचा येथे शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा। दीपक शेठ तांडेल साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण स्वीकारावा। की मित्रांनो, नावे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, की ज्यांचा दमदार योगदान आम्हाला नेहमीच राहिला आहे, असे नावेखाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्वा दीपक शेठ तांडेल साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मायेचा वस्त्रालंकार, उबदार शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि नटराज कला क्रीडा मंडळाचं हे भव्य दिव्य सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो। दीपक शेठ तांडेल साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आपला हा शुभ सन्मान
या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो मायचूपदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि समिती यांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद. पाहुण्यांचा शाही सत्कार, न्हावा गावातील प्रत्येक प्रतिष्ठित मान्यवरांचा शुभ सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. नटराज चषकाची प्रामुख्याने ओळख आहे, यंदाचा मान आहे नटराज ग्रुपला आणि त्यांचं वेगळं रूप इथे साध्य होताना पाहायला मिळतं. पहिल्या 2 षटकांदरम्यान धाबा घडताना पहिल्या 15 आणि आता येणार पुढील षटक सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय विकी. या गोलंदाजाचा भेदक मारा आहे आणि या भेदक माऱ्या विरोधात पूर्णपणे आक्रमक शैलीचे फटके खेळण्यासाठी आराध्य स्पोर्ट्स टेंबोडी संघाचे खेळाडू आता काहीशे आतुर आहेत. ते चतुर आहेत आणि आज चतुराई त्यांना इथे प्रस्तावित करावी लागेल. पहिला सामना काय रंगतदार स्थितीमध्ये पाहिला. ओहो लेट कट, अगदी हलवार पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न होता आणि सळगचे पाठोपाठचे हे 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. काहीसं धुळीचं साम्राज्य या लढतीमध्ये पाहायला मिळेल, परंतु ट्रॅफिकचा काहीसा सामना आहे. त्यानंतर पूर्णपणे गेट ऑफ केले जातील आणि पूर्णपणे सुरळीत खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. विकी गरत एक दमदार बाणा त्याच्या माध्यमातून सद्यघडीला स्थापित होतो. चेंडू क्रमांक 3, अगदी वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होते. बाळू कमाल करणं खूप गरजेचं होतं, परंतु तात्काळ 2 धाबा चपलाईनं पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्याशी आपण प्रतीक्षा पाहिली आणि 3 धाबा सुद्धा सहज गतीनं इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. विस्फोटक अंदाजामध्ये सध्या घडीला या धाबा येत आहेत. धावपटलावरती धाबा पाहावयास मिळत आहेत. 2 गडी बाद 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा विकी गरत बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये पूर्णपणे त्याने आपली दहशत ही प्रस्तावित केली, परंतु हा चेंडू त्याला उत्तमरित्या हाताळायचंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, दमदार झेल कार्तिक, एक कार्तिकशी झेल त्याच्या माध्यमातून राहिला. एक चांगलं कार्य तो प्रस्तावित करतोय आणि रनिंग कॅच त्याने पकडलाय. लागतोय झटका क्रमांक 3. अगदी बेभान होत ही गोलंदाजीची आपल्याला आखणी पाहायला मिळते. विकी गरजची काहीशी खासियत आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 2 पाठोपाठचे 2 डॉट बॉल पाहिले. त्यानंतर अगदी बाळूच्या माध्यमातून अगदी रनिंग कॅच पकडण्याचा काहीसा मनसुबा राहिला. तिथे आले अगदी 3 धाबा. त्यानंतर अगदी कार्तिकच्या माध्यमातून पकडलेला तो दमदार झेल आणि त्यानंतर अगदी समाप्त झालाय फलंदाज करण पाटीलचा खेळ. अगदी स्वस्तात हा खेळाडू इथे आपण माघारी परतताना पाहिला. अगदी काहीसा दुखात्मक ग्रस्त असताना अगदी करणनं चांगला खेळ साकार करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय विकी. हो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये ताळतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची राहिली समाप्ती आणि पाहता अगदी या षटकातील फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकीचं वार ही मैदानामध्ये पूर्णपणे आपण घोंगवताना पाहतो. अंतिम बॉल शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळला. वेग प्रचंड त्यानं धारण केलं आणि पाहता अखेरचा बॉल निर्वाणीचा तो राहिला निर्धाव आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धाव पुस्तकावरती धावा रुजू होत आहेत. सुदर्शन पाटील सर तारा इथे माहिती देत आहेत. 18. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूक
रोशन काही क्षणातच या ठिकाणी लकी ड्रॉ आता आपण ओपन करणार आहोत. तर बघा कालचा विजेता पेन दादर या गावातील ठरला मच्छिंद्र पाटील कालचा विजेता. परंतु आज पाहूया कुठला विजेता लकी ड्रॉ. भाग्यवान सायकलचा विजेता आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणातच लकी ड्रॉचे कुपन देखील दिले जातील. थैंक यू रॉकस्टार प्रवीण गायकड़ सर नावे गांव के मानस पुत्र है, क्योंकि कई मर्तबा नावे में जब भी टूर्नामेंट्स होती है तो रॉकस्टार को खास इनवाइट किया जाता है. वित्सुम में होती है तभी रॉकस्टार होते हैं. 18 गेंदे 18 रन आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे का स्कोर है. मात्र 12 गेंदे बची 2 ओवर. लो स्कोरिंग का मुकाबला आप देख रहे. कहते बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बनो, क्योंकि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. और आज भी विराट कोहली ने पाकिस्तान के खिलाफ विराट पारी खेली है. विराट ने 70 रन पे अभी भी वो नॉट आउट खेल रहे. कमाल की पारी. बड़ा बल्लेबाज बनना है तो बड़े मैच में खेलो, जैसे विराट कोहली खेल रहे. और इसीलिए विराट कोहली सबके पसंदीदा खिलाड़ी बन चुके हैं. भारत को जीतने के लिए चाहिए 53 रन आने वाली 90 गेंदों में. फिलहाल इस मुकाबले की तरफ चलते. जितेश घरत गेंदबाजी कर रहे 34 ओवर लेके 18 पे 3. भूषण बल्लेबाजी कर रहे टेम्बोडा की ओर से. आदई वामजा विभाग की दूसरी टीम. कट किया पॉइंट के ऊपर से, गली में फील्डर है मौजूद, डीप में 1 रन महज मिलेगा. आदई वामजा विभाग की दूसरी टीम यहाँ पर आई है टेम्बोडे. पहली टीम थी वलवली, जिस टीम ने काफी बड़ा संघर्ष किया और लगभग वो टीम जीतते जीतते हार गई. 6 गेंदों पे 21 रन एक ऐसे गेंदबाज ने दिए जिन्होंने 6 गेंदों पे 9 रन दिए थे. टीम का मेन गेंदबाज मनीष. और वहां पर खारकोपर टीम जीत गई 21 चेस करके. हवा में बिग शॉट मैक्सिमम, ऊंचाई ज्यादा लंबाई कम. नितेश के हाथों पे तोहफा कबूल हुआ और पारी समाप्त हुई यहाँ पर प्रवीण की. बातें नटराज ट्रॉफी का इतिहास. यस प्रवीण सर. प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे ओनर दीपक शेठ तांडेल साहेब मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण दमदार योगदान दिलात. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला देतो शुभेच्छा. नेहमीच मार्गदर्शन या स्पर्धेसाठी त्यांचंही आपल्याला बहुमोलाचं पाहायला मिळतो. दीपक शेठ आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. नटराज ट्रॉफी का इतिहास है. यहाँ पर नावे गांव में 5 कमेटी 5 ग्रुप है. उनमें से हर एक ग्रुप को 5 साल के बाद मौका मिलता है. मुझे लगता है ये जो ग्रुप है इसे 2018 में आखिरी बार मौका मिला होगा, क्योंकि बीच में कोरोना काल था. और उसके बाद 2025 में इस ग्रुप को मौका मिला है नटराज ट्रॉफी के कमेटी मेंबर बनने का. 19 पे 4 मुकाबले में थोड़ा लो स्कोर नजर आ रहा है, लेकिन किसी एक बल्लेबाज को अच्छा पारी यहाँ पर खेलना होगा, संघर्ष करना होगा. मैंने अभी कहा बिना संघर्ष कोई महान नहीं होता. और ये प्रेशर में दबाव में क्रिकेट खेलने से एक बड़ा खिलाड़ी बनता है. फिलहाल भारत के 3 बल्लेबाज बहुत अच्छा खेले. शुभम गिल 46 पर आउट हुए. विराट कोहली 71 पे खेल रहे और सुरेश अय्यर ने भी 49 यानी दूसरी 50 बनाने को वो तैयार है. बोलो तैयार. इनसाइड आउट लॉफ्ट किया बॉल को स्लॉट में इनटू द प्लॉट. लॉन्ग ऑफ सीमा पार 6 रन. उम्मीद मत छोड़ना, सभी आपका साथ छोड़ेंगे, लेकिन अकेला लड़ना, एकला चलो. एक था टाइगर वो भूमिका निभाते हुए बल्लेबाज सनील गायकवाड़. एक जबरदस्त खिलाड़ी है. पिसारवे नाइट रजनी में सनील की गेंदबाजी. तर प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्वे दीपक शेठ तांडेल साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी 1000 रुपयाचा पाहतोय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 25 लॉस ऑफ 4. लास्ट बॉल इन दिस ओवर. गेंदबाजी के लिए तैयार है जितेश खरत. एक छक्का लगा उनको. उम्मीद पे दुनिया कायम है. सनील गायकवाड़ टेम्बोडे की बड़ी उम्मीद है भाई. किनारा लगा है. थर्ड बैन पे गुड फील्डिंग. रन चुराने की कोशिश है. रनआउट का मौका बनेगा शायद. बैकफुट पे आए. ओवर की समाप्ति हुई. लास्ट बॉल पे 0. 4 ओवर का खेल समाप्त हुआ. और 4 ओवर के इस पहले सत्र में टीम का टोटल बनता हुआ 25. 4 विकेटों के नुकसान पर 3 ओवर के 18 गेंदों पे 18 रन थे और 24 गेंदों पे मात्र टेम्बोडे का स्कोर है 25.
4 विकेटों के नुकसान पर। टेमोडे का जिक्र आता है तो टेमोडे नाइट रजनी के मुख्य आयोजक राज भोईर होंगे, उनके साथ सचिन चालके, उनका भी हार्दिक स्वागत। आइए डीजे के पास चलते हैं। अगदी क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये संगीताला खूप महत्व आहे, हे इथे संगीताच्या माध्यमातून इथे जाणले जातं। डीजे मास्टरचं इथे आम्ही करू कौतुकास्पद संगीताची मैफिल त्याच्या माध्यमातून नटराज चषकामध्ये पाहायला मिळते। पहिल्या 4 षटकांचा बाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर 4 गड्यांचा खात्मा 25 धावा, धावपटलावरती टीम टेंभोडे अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे। या षटकादरम्यान धावा सुसज्ज पद्धतीने येणं हे गरजेचे असताना पहिल्याच बॉलवरती आलाय 4 चौकार। पाहिली फलंदाज आक्रमकतेने खेळतो आणि चांगले कार्य भूषवत असताना आपण फलंदाज भूषण गडगे एक चांगले तडके अंतिम टप्प्यामध्ये त्याच्या माध्यमातून इथे साध्य केले जात आहेत। अगदी शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळलाय। संकेत सलावरून ऑफिशियल अंपायर टीम इथे निर्णय पूर्णपणे सुपूर्द करतील, परंतु काहीसा खराब थ्रो राहिला। लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते। जबरदस्त गुणसंख्यांक लेगन तारागावचा हा सितारा, सुसज्ज असा आपण हा बाणा सुदर्शन पाटील सर तारा, अगदी ते तलाठी व्हायला हवे होते, परंतु सध्या घडीला उत्तम दर्जाचं कार्य त्यांच्या माध्यमातून हे साध्य केले जातं। त्यांना अनेक उपाध्या रॉकस्टार यांनी दिल्या, त्याही सादर केल्या जातील। 31 धावा धावपटलावरती गोलंदाज तयार आहे। बॉलिंग ट्रॅक वरती यज्ञेश या गोलंदाजावरती हल्ला कल्लोल, चांगली फिल्डिंग आहे। अगदी मी तर म्हणेन सावरखा टीमचा चित्ता अर्थात चेतनापूर्वक फिल्डिंगचा नजराणा त्याच्या माध्यमातून। तर स्टार क्रिकेट संघाचे सदस्य दीपक भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले। साहेब आपलं सहर्ष स्वागत। किती मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग पाहतो, ग्रामस्थांची साथ आहे आणि याच मुले की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे। खासम खास नटराज चषकाचा आपण थाट पाहतो, लाखो रुपयांची उलाढाल या स्पर्धेमध्ये होते। हा इतिहास आहे, ऐतिहासिक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। यंदाचं मानपान आहे नटराज ग्रुपकडे आणि त्यांचं वेगळं रूप पाहायला मिळतं। प्रहार केलाय फर्स्ट स्लिप मध्ये, चांगला झेल जर्सी क्रमांक 27 बालूच्या माध्यमातून हा दमदार झेल, अजून एक दे धक्का झटका क्रमांक 5। चला नेक्स्ट मॅच बघा। अवघे या ओव्हर्समध्ये फक्त 2 बॉल शिल्लक राहिलेत, त्याच्यामुळे लकी 11 बोरखार आणि न्यू यंगस्टर क्रिकेटला वहाल दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यावं। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। दोन्ही कॅप्टन न्यू यंगस्टर वहाल आणि लकी 11 बोरखार टीमचे कॅप्टन यावं। बालून पकडलेला दमदार झेल, त्यानंतर राहिला झटका क्रमांक 5। या झटक्यातून सावरत एक चांगला खेळ, चांगल्या खेळाची उत्पत्ती आणि प्रज्वलित खेळाची आखणी करावी लागेल आराध्य स्पोर्ट्स टेंभोडे या टीमला। अगदी 5 गडी बाद 32 धावा, सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान करणं खूप गरजेचं आहे। उत्तरार्धाचा विचार केला तर प्रवीण उत्तरार्धामध्ये टेंभोडे संघामध्ये सुद्धा मातब्बर गोलंदाजांचा आपण भरणा पाहतो। गोलंदाजीचा रणगाडा म्हणून
टेंबोडे संघाकडे पाहिले जातं, परंतु मोरे 11 सावरकार या टीमनं एक चांगला खेळ सावरले. मी तर म्हणेन पहिल्या षटकापासून अटके पार एक दमदार शानदार रुबाबदार गोलंदाजीची आखणी राहिली, ज्याच्या जोरावरती अगदी कमी धावसंख्येवरती रोखले. मी तर म्हणेन आराध्य स्फोटला. अर्थातच टेंबोडेला हा बॉल लाईन पाहावी लागते. ऑफिशियल पंचांचा इशारा येतो कंट्रोल रूम कडे. व्हाईट बॉल. धावसंख्या धावपटलावरती रुजू होत असताना धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट 35 धावा. 35 चा आकडा 12वी वाल्यांना आणि 10वी वाल्यांना ठाऊक आहे. त्यांच्या परीक्षा सध्या घडीला जारी आहेत. काही खेळाडू राखीव आहेत, ही सुद्धा भूमिका आहे. प्रहार राहिलाय, परंतु इथे झेलबादच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का. 6वा गडी कोसळलाय आणि दमदार झेल विशालच्या माध्यमातून पकडलेला दमदार झेल, ज्याच्या जोरावरती खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहिल्या. 6 गडी बाद 35. तर बघा, या स्पर्धेसाठी आपण मित्रांनो पाहतो की 3 बाईक आम्ही या ठिकाणी पाहिल्यात. त्या बाईक खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केल्या गेल्यात त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बहुतांश स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 1 बाईक पाहतो आपण, परंतु इथे 3 बाईक आपण या ठिकाणी पाहतो. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याच्यानंतर मालिकावीर. काल काही दिवसातच महाशिवरात्रीचा आपण महाउत्सव इथे पाहणार आहोत आणि अगदी जवळच घारापुरी एलिफंटा या ठिकाणी आपले सर्व भाविक त्या ठिकाणी श्रद्धेने आपल्याला पाहायला मिळते. आधी जुनं जाणतं हे संगीत सिद्धोरचा आवाज आणि हे संगीत तुम्ही ऐकताय आणि आज हे संगीत अजरामर संगीत म्हणून आपण हे गाणं आपण पाहतो. तर स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिले ती सचिन शेठ घरत माजी उपसरपंच गव्हाण शेलगर गावचे दमदार व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 1 बाईक आम्हाला देण्यात आली ती नटराज क्रीडा मंडळातर्फे आणि मालिकावीरसाठी होंडा शाईन स्वप्नातली बाईक ती आम्हाला देण्यात आली आहे जीबी कन्स्ट्रक्शन आणि एनआरजी इंजिनिअरिंग तथा रायगड जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवनाथ म्हात्रे साहेब यांच्या वतीने आम्हाला ही बाईक देण्यात आली आहे. लकी ड्रॉ साठी एकूण 2 सायकल युनुसबाई मचाडो छोट्या, त्याच्यानंतर 1 सायकल क्षेत्रकसाठी त्यांनी दिली, त्यांचा आभार. त्याच्यानंतर महेश भोईर साहेब यांच्या वतीने आम्हाला 3 सायकल लकी ड्रॉ साठी इथे देण्यात आले, त्यांचेही मनापासून आभार. त्याच्यानंतर हर्षले लॉजिस्टिकचे सर्व महेंद्र बालकृष्ण भोईर साहेब यांच्या वतीने देखील आम्हाला 2 सायकल, नटराज 11 नावातर्फे 1 सायकल. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व या क्रिस्टल ट्रॉफ्या आपण पाहतो त्या ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आल्या आहेत. त्या नाद केला पण वाया नाही गेला असे नावे ग्रामपंचायतीचे दमदार रुबाबदार सरपंच कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलात. 5,000 रुपये, 25,000 रुपये. त्याच्यानंतर नावा क्रिकेट संघाचा नावे गावातील कुठलाही संघ चॅम्पियन होऊ द्या मित्रांनो, त्या संघासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वतीने दिलं जाईल. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहू शकाल ज्या ट्रॉफ्या आम्हाला दिल्यात त्या डी पाटील साहेब यांच्या वतीनं दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला देण्यात आले. त्याच्यानंतर जनरेटरची सेवा आम्हाला दिली गेली ते हिरल इंजिनिअरिंगचे सर्व ग्राम सुधारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गजानन म्हात्रे साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्या डी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. खातापिता ग्रुप यांच्या वतीनं घड्याल. त्याच्यानंतर नटराज नावेतर्फे आम्हाला या कॅप देण्यात आल्यात. रियानी इंटरपाजे संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं टी शर्ट्स, शंभू ग्रुप यांच्या वतीनं टिफिन बॉटल. त्याच्यानंतर यश
स्पोर्ट्स निलेश सोंडकर यांच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी टी शर्ट्स इथे देण्यात आले आहेत. सिक्सर किंग आणि चौकार किंग स्पर्धेमधला त्याच्यासाठी देखील टी शर्ट्स आणि मालिकावीरसाठी प्लेअर ऑफ द सिरीज अर्थातच प्लेअर एडिशनची बॅट ट्रॅक आणि टी शर्ट्स निलेश सोंडकर साहेब यांच्या वतीनं देण्यात येईल. खाता पिता ग्रुप, शंभो ग्रुप, लकी ग्रुप, टाकी ग्रुप, रॉयल ग्रुप, एन्जॉय ग्रुप, वॉरियर ग्रुप, गावदेवी मच्छीमार संघटना, जय हनुमान ग्रुप, किंगफिशर ग्रुप या सर्वांचं मनापासून आभार. संस्थापक हरेश्वर म्हात्रे साहेब, अध्यक्ष शैलेश पाटील साहेब, उपाध्यक्ष हेमंत म्हात्रे साहेब, सचिव सुनील म्हात्रे साहेब, खजिनदार संतोष गजानन भोईर साहेब, युनुसबाई मचोळे साहेब, छोट्या नवनाथ शेठ म्हात्रे साहेब, सचिन पाटील, दिनेश भोईर, मिथुन गरत, रोशन भोईर, नियतबाई काजी, भूषणबाई भोईर, रोहन गरत या सर्वांचं मनापासून आभार. आणि आपण टॉस करूया. कॅप्टन इथे उपस्थित न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाचे, परंतु लकी 11 बोरकर संघाचे कॅप्टन नाही आहेत. त्याच्यामुळे बॉल डिलिव्हर झाला तर वाल संघाला टॉस विन दिला जाईल. थैंक यू. गेम ऑन. तो जीत के लिए 36 की आवश्यकता होगी सावरकर 11 सावरकर टीम को. 5 ओवर में इस मैच का किलर मिलर बना जितेश खरत, जिन्होंने 13 रन पर 3 विकेट लिए और आखिरी गेंदबाज ने 2 विकेट लिए. कमाल की गेंदबाजी. लो स्कोरिंग का मैच आप देख रहे हैं, लेकिन लो स्कोरिंग का मैच गेंदबाजी की ताकत पर जीता जाता है. 35 बने, 36 का टारगेट कंपलसरी चेसिंग है. सावरकर 11 की पहली जोड़ी है चेतन गरत के साथ जीतेश खरत. कहते किरदार जो भी हो, कहानी हसीन होनी चाहिए. और आज विराट कोहली का किरदार बहुत बढ़िया निखर के आया इंडिया पाक मैच में. आईसीसी चैंपियन ट्रॉफी जो भारत के लिए बहुत ही बड़ी उपलब्धि हो सकती है. हाफ ट्रैकर बॉल बैकफुट पर जाके पंच किया, मिड विकेट पर, फील्डर है पीछे डीप में और तब तक बल्लेबाजों ने मुकम्मल किए क्विक डबल. 2 रन. मैच जीतने के लिए हर ओवर में रिक्वायर्ड रन रेट है 7.5 का. बहुत ही आसान मैच है सावरकर के लिए ये जीतना, लेकिन गेंदबाजी तगड़े होने चाहिए. टेम्बोड़े राहुल गढ़गे गेंदबाजी कर रहे, और राहुल की बात करें तो इसी गेंदबाज ने पहले बल्लेबाजी करते हुए एक छक्का मारा था. उसके बाद भूषण गढ़गे ने 14 रनों की पारी खेली और भूषण गढ़गे की बल्लेबाजी सबसे बेहतरीन रही. लेकिन क्या अनोखा कारनामा इनकी गेंदबाज कर पाएंगे, किरदार निभाएंगे, क्या वो तरीका तरकीब निभाएंगे, मुकाबले में गेंदबाजी की ताकत दिखाएंगे टेम्बोड़े. आइए उसे देखते हैं. राहुल गढ़गे अगली गेंद यॉर्कर करने की कोशिश, बल्ले के जड़ में परफेक्ट समरिन डिलीवरी थी, मिड विकेट पर बॉल गई, महज सिंगल रन. इस गेंद पर दोनों बल्लेबाज बटोरते हुए सिंगल के साथ सावरकर पहुंचे 3 पर. तर प्रवीण या ठिकाणी टेंबोडी क्रिकेट संघासाठी शुभेच्छा येत आहेत. लक्ष्मण गडगे साहेब आणि महेंद्र बोरकर साहेब यांच्या वतीनं टेंबोडे संघाला शुभेच्छा आणि केतनबाई आंग्रे यांच्या वतीनं इथे टेंबोडे संघाला शुभेच्छा. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बहुत सारी शुभकामनाएं टेम्बोड़े और सावरकर के लिए आते हुए. P1 का ओवर है. राहुल धीमी गति की फुल टॉस बॉल. राहुल का ये वेरिएशन कमाल का है, कभी तेज कभी धीमी गति की बॉल करते. चालाक चतुर गेंदबाज है, मास्टरमाइंड. कोई बड़ा स्ट्रोक अभी तक इस P1 में आया नहीं. फील्डिंग रिस्ट्रिक्शन है. कवर पॉइंट्स, लिकव पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, शॉट टू फाइन लेग पर भी फील्डर मौजूद है. मिड विकेट और लॉन्ग ऑन पर फील्डर है. यह फील्डिंग की व्यवस्था. बॉलर तैयार. बिग शॉट बल्ले के स्लॉट में, पीछे फील्डर, कैच आउट. कैच इट का कॉल. कुणाल थे गेंद के नीचे और काम तमाम हुआ. जीतेश खरत का 3 पर 1 सावरकर.
तो न्यू यंगस्टर 11 वाल क्रिकेट संघाला स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल आकाश शेट शिरडोन गावचे शिरडोन कल्याण कल्याण डोंबिवलीतील शिरडोन गाव या गावातील दमदार पुरस्कर्ते नेहमी सातत्याने ज्यांची ओळख राहिली स्कायरा 11 जर आकाश शेट आले असतील त्यांना विनंती करतो आम्ही या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल आणि लकी 11 बोरकर हा सामना होता परंतु ट्रेनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी लकी 11 बोरकर संघाचा कॅप्टन आला नाही आणि स्कायरा 11 वालचा कॅप्टन होता त्याच्यामुळे तुला टॉस विनिंग दिला कारण बॉल डिलिव्हर झालाय सेकंड इनिंगचा हे रूल्स सर्वांसाठी सारखे असतील क्या बात है रूल्स इज रूल्स यहाँ पर 7 पे 1 29 चाहिए 4 ओवर में सनील गायकवाड़ कमाल का गेंदबाज है गैप शॉट खेला है क्रैकिंग कवर ड्राइव पीछे फील्डर डीप में गेंद सीमा पार 4 में तब्दील चेतन गरत बंधु मैदान में बरसे अभी देखिए बालू गरत ने आखिरी गेंद पे चौका मारा अब चेतन गरत भी क्रैकिंग कवर ड्राइव का इस्तेमाल करते हुए लो फुल टॉस बॉल को फेंक दिया है सीमा पार नटराज 4 11 बने अब जीत का अंतर थोड़ा सा कम होता हुआ अब जीत के लिए रन चाहिए 25 आने वाली 23 गेंदों पर टेमोडे की बल्लेबाजी नहीं चली लेकिन गेंदबाजी उनको चलानी है जब कोई टीम अपने इलाके से दूसरे इलाके में आती है तो उन पे जिम्मेदारी होती है कि वो जीते नाम चर्चा में होता है सावरकर फ्लैट स्ट्रोक अद्भुत चाबुक शॉट मिड विकेट बाउंड्री के बाहर चेतन ऑन फायर 6 में तब्दील सन्नाटेदार 6 रनों में तब्दील 17 पे 1 मैच आसान है जीतना सावरकर के लिए लेकिन अभी भी अगर टेम्बोडे मैच में जान डालती है तो वो ये जीत भी सकती है टेनिस बॉल क्रिकेट है कुछ भी हो सकता है ये खेल अजीबो गरीब है यहाँ पे आप भविष्यवाणी नहीं कर सकते यही खिलाड़ी 5 साल पहले बाइक लेके गया था एक और बढ़िया शॉट कॉमेंट्री बॉक्स में सलामी ठोकता हुआ ऑन स्क्रीन पर 2 बॉल 2 6 इन रो इसी मैदान पर 5 साल पहले बाइक जीतने वाला बाइकर मैन है इतने जल्दी आसानी से हार नहीं मानेगा चेतन गरत की बल्लेबाजी पसंद आई तो जोरदार तालियां ये मुकाबला आसान बनता जा रहा है सनील पे हल्ला बोल सनील गायकवाड़ को टारगेट किया और घुटना टेक और ये छक्का देख 23 रन स्कोरबोर्ड पर जीत का अंतर था 36 का मात्र अब देखा जाए तो 13 रनों की दूरी मैच जीतने के लिए मुकाबला कहा था और कहा चला गया हैट्रिक बॉल 2 बॉल 2 6 फिर से एक बार घुटना टेक कर टप्पा होके गेंद जाएगी राहुल गढ़ गए पीछे मिड विकेट पर मैच एक सिंगल मिलेगा कमाल की बल्लेबाजी रही यहाँ पर पिछले 4 गेंदों पे 17 रन आए और सनील गायकवाड़ थोड़े से महंगे साबित हो रहे लेकिन अब चाहिए जीत के लिए 12 पहला मुकाबला फाइटिंग हुआ था जहां पे आदेव वामजा की वलवली टीम थी और खारकोपर ने 6 गेंदों पे 21 चेस किए आखिरी गेंद तक मॅच हुआ प्रफुल्ल घरोत ते मॅच की हिरो जिन्होंने 39 की पारी केली तर बघा लकी ड्रॉ आपल्यासाठी ओपन झालाय आपण आमच्या टॉस बॉक्सच्या समोर यावं लकी ड्रॉची चिठ्ठी टाकण्यासाठी आजच्या रात्रीमध्ये कुठला प्रेक्षक सायकलचा मानकरी होईल प्रवीण आदेव वामजा विभाग की दूसरी टीम यहाँ पर वलवली के बाद टेम्बोडे गेंदबाज पे दबाव है प्रेशर है व्हाइट बॉल साफ नजर आ रहा है प्रेशर सनील गायकवाड़ पे क्योंकि जिस तरीके से जितेश चेतन बल्लेबाजी कर रहे घुटना टेक के छक्का मार रहे वो काफी आक्रामक नजर आ रहे व्हाइट वॉच किया यहाँ पर अब जीत के लिए अंतर है 20 गेंदे 11 की आवश्यकता अगले मुकाबले में वहाल टीम लगभग टॉस के नजदीक पहुंची थी और यहाँ पर रूल्स है कि जो टीम देरी से आएगी उसके ऑपोजिट टीम टॉस जीतेगी बोलो तैयार तो यहाँ से इनवाइट करेंगे केशर डाकी आपको मंच पर आना है केशर डाकी महत्वपूर्ण अनाउंसमेंट है कमेंट्री बॉक्स से स्कोरबोर्ड पे 26 रन सावरकर टीम पहुंची है मैच थोड़ा आसान बनता जा रहा है जीत के लिए 10 का अंतर है ये कमाल का मैच है सावरकर इसे एक हाथ से जीतने पहुंची है फॉलिंग स्वीप शॉट ऑफ द नाइट क्लास बिग हिट बिग शॉट स्टैंड एंड डिलीवर 6 में तब्दील चंदन होईल स्मृती चषक हा नटराज चषक
फॉलिंग स्वीप खेला चेतन गरत और गेंद सीमा पर 6 में तब्दील। स्कोरबोर्ड पे रनों की बारिश होती हुई। अब ये सबसे महंगा ओवर है टूर्नामेंट का। सनील गायकवाड़ ने 3 छक्के 1 चौका 2 सिंगल दिए। 25 रन इस ओव्हर में आए, लेकिन अब आखरी समीकरण 4 रन की आवश्यकता तर बघा ओव्हर में। लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन झालाय। प्रेक्षकांना या लकी ड्रॉचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येऊन तुमचा कुपन घ्या, त्याच्यानंतर त्यात आपलं नाव टाका आणि तिथे फोल्ड करून त्या ड्रॉप बॉक्स मध्ये टाका। मखमली स्ट्रोक लगे चेतन गरत 26 पे खेल रहे, 8 गेंदों का सामना करके मात्र 4 रन की आवश्यकता है। पहला मुकाबले में जो ठसन जो फाइट हमने देखी वलवली बनाम खारकोपर में, वो फाइट यहाँ पर नजर नहीं आई। कोई बात नहीं, कल टेम्बोडे टीम स्वर्गीय रतनबुआ पाटिल चषक में खेलने वाले गोरसे बग के खिलाफ, तो टेम्बोडे को शुभकामनाएं देते कल के बड़े मुकाबले के लिए। करण पाटिल जल्दी से ठीक हो जाए और टेम्बोडे टीम बहुत अच्छा खेले। ऑल द बेस्ट आपको। कल कल्याण डोंबिवली में आपका बेहतरीन मैच होगा। कट किया बॉल को, 4 की जरूरत है, डायरेक्ट हिट करेंगे अक्षर पटेल की तरह। राहुल गड़गे के एक्शन दी और ये रन आउट मिलता हुआ। बालू घरत वॉकिंग बैक टू डग आउट। 17 बॉल 3 रनों की आवश्यकता। टीम टेम्बोडे कल बड़ी मैच उनके लिए होगी और शुभकामना देते हैं, क्योंकि रायगढ़ कल्याण ग्रामीण लॉट से इस टीम को भी मौका वहां पर मिला है, तो अच्छा खेल करे, तो बेहतरीन प्रैक्टिस भी कर रही है और ढेर सारी शुभकामनाएं। मात्र बालू घरत आउट होते हुए 166 का यह उनका स्ट्राइक रेट है और जीत के लिए चाहिए 17 गेंदों पे 4 रन। आकाश पाटिल को पहला विकेट मिला। बल्लेबाजी में तब्दीली, चेतन का साथ देंगे नए बल्लेबाज मोनिया। मोनिया आ चुके, 4 की आवश्यकता है। जितेश ने जो तड़का लगाया और चेतन ने जो तड़का लगाया, वो रनों की बारिश हुई और मैच है एक तरफा। बल्ले के टो पे लगी है, धीमी गति की बॉल, थोड़ी सी आउट स्विंगर की थी, फिंगर रोल करके गेंदबाज ने मैच सिंगल मिलेगा। अगला मुकाबला बिग फाइट होने की आशंका। वाहल टीम घनश्याम पाटिल कैप्टन तैयार है। आज अंजुर टीम भी आपको देखने मिलेगी। कई बड़ी बड़ी टीमें आज इस लॉट्स में देखने मिलेगी। सी पोल है, सी पोल में भी मजा आता है दोस्तों, इनको कम ना समझे। 16 पे 3 स्वीट एंड स्विच रिवर्स खेलने की मंशा नाकामयाब भी रही। डॉट बॉल 0 मात्र। 15 पे 3 चाहिए। ये मुकाबला इसी बल्लेबाज के कारण घुमा जिसने यहाँ पर 5 साल पहले बाइक जीती, वो है चेतन गरत। चेतन ने चेतावनी दी टेम्बोडे को कि हमसे बच के रहिए। दिशा दी बॉल को, विनिंग शॉट है और इसी के साथ दूसरा मैच फिनिश। सावरकर 11 टीम ने यह मैच जीता है। चेतन गरत ने 10 गेंदों पे 30 की ताबड़तोड़ पारी खेली और यह मुकाबला एक तरफा रहा। धन्यवाद, अभिनंदन टीम सावरकर। और आइए चलते मैन ऑफ द मैच के हीरो की तरफ, जहां पर इस मैच का हीरो होगा एक गेंदबाज, क्योंकि लो स्कोरिंग का मैच था, तो वो है गेंदबाज जितेश घरत। 2 ओवर 13 रन 3 विकेट। जितेश घरत है, जिनके नाम में जीत है, वो खिलाड़ी बना इस मैच का मैन ऑफ द मैच। आइए जितेश घरत, आपकी जो ट्रॉफी है आपको कलेक्ट करनी है। जिसने गेंदबाजों का खात्मा, बल्लेबाजों का खात्मा किया, 3 विकेट चटकाए, वो जितेश है मैन ऑफ द मैच। धन्यवाद टीम आराध्या स्पोर्ट टेम्बोडे, आपने इस प्रतियोगिता में हिस्सा लिया। नटराज ट्रॉफी के सभी कमेटी के द्वारा आपका हम हार्दिक आभार व्यक्त करते हैं। करण पाटिल एंड कंपनी आपको ऑल द बेस्ट देते हैं। स्वर्गीय रतनबुआ पाटिल चषक में आप बेहतरीन खेले और टेम्बोडे का नाम, आदई वामजा विभाग का नाम रोशन करे। धन्यवाद। या मॅचचा हिरो आहे जितेश घरत गोलंदाज, कारण धावा कमी होत्या आणि लो स्कोरिंगची मॅच असल्यामुळे गोलंदाज ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच। जितेश घरत, ज्याने 2 ओव्हरमध्ये 13 धावा आणि 3 विकेट घेतले, असा विकेट टेकर गोलंदाज ठरला या मॅचचा हिरो। मी आयोजक कमिटीच्या विनंती करतो पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यावा। जितेश घरत सावरकर संघाचा हा गोलंदाज ठरला या सामन्याचा हिरो। खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग केली जितेशने। आर्यन भोईर नटराज संघाचा संघनायक, याच्या शुभ हस्ते जितेशला हा पुरस्कार देऊन सन्मानित केला जाईल। आणि जितेश सोबत पुढे आपण चर्चा करूया, त्यालाही स्पर्धा कशी वाटली,
कारण 5 वर्षानंतर आयोजकांना सन्मान मिळतो. जितेश ब्रँडेड टी शर्ट यश स्पोर्ट्स कडून ही टी शर्ट त्याला देण्यात आली आहे, मॅन ऑफ द मॅच. त्यासोबत क्रिस्टल ट्रॉफी आणि सुंदर असं घड्याळ देऊन त्याचा सन्मान केला जातो. आणि चौथं पारितोषिक आहे एक सुंदर अशी वॉटर बॉटल. जितेश त्याच्या हातामध्ये 4 हे प्राइज त्याला घेता येत नाही एवढे प्राइज आहेत. अभिनंदन. काय स्पर्धा आहे बघा मित्रांनो, 4 पारितोषिक एका मॅचसाठी. जितेश एकच प्रश्न, तुम्हाला कसं वाटलं नटराज क्रीडा मंडळाचं सुंदर आयोजन आणि तुमचा खेळ खूप सुंदर झाला, 3 विकेट. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथं खेळायला पण मजा येते कारण की विकेट पाटा आहे, तर बॉलिंगला पण जरा एफर्ट करायची जास्त गरज नाही लागेल. धन्यवाद जितेश. आवाजामध्ये थोडीशी दिक्कत आहे, त्याला हरकत नाहीये. अभिनंदन. जाऊया, मॅच सुरू करायचं आहे आणि पहिलं सत्र जसं सुरू होणार कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया नावेगावचे मानसपुत्र रॉकस्टार प्रवीण गायकर सर, मॅन फ्रॉम वाकडी. धन्यवाद. संघ स्काय 11 आपला निर्णय काय बघा. 2 टीमला पॅनल्टी लागले, त्याच्यामुळे आपण कृपया फिल्डिंग, तर त्याला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजेच स्काय 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघानं आपण लाईनअप करून मैदानावरती जावं. क्षेत्ररक्षण लगेचच सजवा आणि विनंती असेल टीम लकी 11 तिसाई मरुआई बोरकार क्रिकेट संघ आपला क्षेत्ररक्षण लगेच आपण सजवून घ्या प्लीज, आपल्याला विनंती असेल. दोन मिनिटांमध्ये चालू झाला नाही तर सामना 4 षटकांचा असेल, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या सामन्यामध्ये वलवली संघाला 2 धाब्यांची पेनल्टी लागली. त्याच्यानंतर या मॅचमध्ये आपण पाहताय लेट आले बोरकर क्रिकेट टीमचे कॅप्टन, लगेच टॉस विनिंग दिला गेला तो वाल क्रिकेट संघाला. त्याच्यामुळे 2 मिनिटांमध्ये हा सामना जर स्टार्ट झाला नाही तर मात्र ही मॅच 4 ओव्हरची असेल, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यानंतर सदानंद स्मृती विनर्स गबान 11 गबान विरुद्ध सिद्धिविनायक कोपर, दोन्ही कॅप्टनला देखील आम्ही विनंती करतो आपण देखील बी रेडी सज्ज राहायचे. बघा लकी ड्रॉसाठी इथे आपण प्रेक्षकांची गर्दी पाहतो. कालच्या रात्रीमध्ये पेन दादर या परिसरातील तुम्हाला एक लकी ड्रॉचा भाग्यविजेता प्रेक्षक पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये कुठला भाग्य विधाता भाग्य विनर लक्ष